नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहात मन धागा धागा जोडते नवाचा इमोशनल असा एपिसोड. कारण सुखदाचं सत्य सार्थकला इथे कळलेलं आहे. सुखदा कन्फेस करते, एक माफी मागते सगळ्यांची की हो मी खोटं बोलले, पण त्यामागे माझं इंटेन्शन चांगलंच होतं, मला असं करावं लागलं. इकडे सुधाला सुद्धा हे सगळं आत्ताच कळते, त्यामुळे तिला सुद्धा असं वाईट वाटलेलं आहे, पण ती दाखवत नाही आहे. इकडे सुखदा सार्थकला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करते की मी तुझ्यासाठी असं केलं कारण तू 6 वर्ष झाली हसला नव्हतास, मला सार्थक जुना बघायचा होता म्हणून मी हे सगळं केलं, मला माफ कर. सार्थक म्हणतो की तू मला हर्ट केलंयस खोटं बोलून, माझा विश्वासघात केलायस, तू असं करायला नको होतंस, तू पाहिजे तर मला आधी सांगायला हवं होतंस. सुखदा म्हणते की मी तुला सांगणार होते पण माझी हिंमत नाही झाली, तू आता जे काय करतेस त्याला सारवासारव म्हणतात आणि तू इथे आता राहायचं नाही आहेस, तू इथून निघून जायचं आहेस, तू माझा विश्वासघात केला आहेस असं म्हणून तो इथे बोलतोय. बरोबरच आहे ना त्याचं प्रेक्षक, त्याला असं हर्ट झाल्यावर तो असं म्हणणारच, आपल्याशी खोटं बोलले आपल्या जवळची व्यक्ती, कारण तो तिला आता जवळचं मानायला लागला होता, कारण दोघं एकत्र होती बोलत होती, त्यामुळे तो खूप हर्ट झाला आहे आणि तो म्हणतोय की तिला की आता तू इथे राहू नकोस, तू या घरातून निघून जा. पण तेवढ्यातच सुद्धा म्हणते की सार्थक आत्ता रात्रीच्या वेळी, तेवढ्यात तो म्हणतोय की संस्कार आडतात, पण इथे बघा वृंदाचा चेहरा बघा कसा झालाय, तिचा प्लॅन अगदी सक्सेसफुल झालाय, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद आहेत, पण इथे बिचारा सार्थक त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं. आत्ता कुठे नुकता हसायला खेळायला लागला होता आणि अचानकच हे असं एकदम विश्वासघाताचं फिलिंग त्याच्याकडे आल्यावर त्याला खूप हर्ट झाल्यावर तो परत दुःखी झालाय, परत तो त्याच्या सडू मूडमध्ये गेलेला आहे. इकडे सुखदा त्याला सॉरी म्हणते, विनवतीये, पण माफी मागतीये, पण तो तिचं काहीही ऐकायला तयार नाही आहे. त्यानं सरळ तिला या घरातून निघूनच जायला सांगितले, तो ऐकायलाच तयार कबूल नाही आहे. सगळे त्याला समजावत आहेत, अगदी आदर्श समजावतोय, सुधा समजावतीये, तरीही तो कुणाचा ऐकायला कबूल नाही आहे. वृंदाला आणि शलाकाला मात्र आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं आहे म्हणून इथे भरपूर आनंद झाला आहे. आकांक्षाचा सुद्धा चेहरा इथे पडलेला आहे बघा. सगळेच पार्टीचा मूड जो काही होता तो जाऊन सगळेच सिरियस मोडमध्ये गेलेत, सगळेच हर्ट झालेत, त्यामुळे सुद्धा पण समजवते, पण कुणाचंच कोणीही ऐकायला तयार नाही आहे. सार्थक खूप चिडतोय, ओरडतोय, वेगळी फिलिंग आली. तुम्हाला पण असं वाटतं का त्याचं बरोबर आहे असं, का त्यानं ऐकून घ्यायला पाहिजे सुखदाचं? काय वाटतं तुम्हाला सांगा. सुखदा पण बिचारी इथे रडतीये आणि सगळी पार्टी इथे स्पॉईल झालेली आहे. सार्थक चिडून वरती निघून गेला आहे. या सगळ्यात मात्र शलाका आणि वृंदा या दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, कारण त्यांनी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. पण खरंच सार्थकसाठी वाईट वाटतं आणि घरातलीच लोक अशी वागतात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो सांगा, हे असं होणं योग्य आहे का? इकडे ह्या दोघी कशा टाळ्या देत आहेत बघा सुखदाच्या मागे, आणि सुखदासुद्धा वरती गेले. आदर्शसुद्धा इथे समजावतोय. आदर्शचा पण मूड गेला आहे, कारण त्याला सगळं माहिती असतं आणि तो पण याच्यात काही करू शकला नाही, यामुळे त्यालासुद्धा वाईट वाटतंय. सार्थक खरंच खूप हर्ट झाला आहे प्रेक्षकांनो, तो चिडून वरती गेला आहे आणि इकडे सुखदासुद्धा रूममध्ये गेली आहे. सार्थक चिडून आपला कोट काढून टाकतोय, चिडचिड करतोय, तो माझा विश्वासघात केला, एवढं मोठं खोटं बोलली, मी काळजी करत होतो तिची आणि ही असं वागली असं म्हणून त्याला इथे खूप राग आलेला आहे. मी कधीही तिला माफ करणार नाही आयुष्यात असं तो इथे म्हणतोय. खूप चिडतोय, रडतोय, खूप इमोशनल झाला आहे तो. पण इकडे सुखदाची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही आहे, ती सुद्धा इमोशनल झाली आहे. तिने सगळा पसारा मांडून ठेवला आहे, नेसलेली साडी पण तशीच टाकली, त्याने दिलेला टेडी बिअर सुद्धा तसाच टाकला आहे आणि ती इथे म्हणते की सार्थक मी चुकली आहे, मला मान्य आहे, मी तुला हे सगळं असं आधी सांगायला पाहिजे होतं, मी तुला सांगणारच होते, पण तेवढ्यातच वृंदा आंटींनी सगळा मेस केला, सगळं तुला आधीच सांगितलं आणि ते पण चुकीच्या पद्धतीने. सार्थक प्लीज मला माफ कर. इकडे सार्थकसुद्धा तोंड बारीक करून बसलाय. एकंदरीतच काय प्रेक्षकांनो, इथे असं एकदम सॅड वातावरण तयार झालेलं आहे, एकदम इमोशनल हार्टब्रेक होतं त्या पद्धतीचं वातावरण इथे तयार झालेलं आहे. इथे तो सार्थकसुद्धा खूप हर्ट झाल्यामुळे ना खूप असं रडतोय आणि त्याला समजत नाही आहे की त्याचा राग त्याने कसा एक्सप्रेस करावा. तर इकडे सुखदाला समजत नाही आहे की सार्थकची समजूत कशी काढायची, कारण तिने जे काही केलेलं असतं ते चांगल्या इंटेन्शननं केलेलं असतं, चांगल्या
हेतूने केलेलं असतं की फक्त सार्थक या सगळ्यातून बाहेर आला पाहिजे, तो हसला पाहिजे, एवढंच त्याला वाटत असतं. आणि ती हे कसं समजावं असा विचार ती इथे करते. आणि तेवढ्यातच दुसऱ्या दिवशीची सकाळ इथे उजाडलेली आपल्याला दिसून येते. सुखदा आपली बॅकपॅक घेऊन, सगळ्या बॅगेस घेऊन ती सार्थककडे येते. सार्थक कामाचा फोनवर बोलतोय तरीसुद्धा ती वाट बघते. फोनवर बोलून झाल्यानंतर तो तिच्याकडे लक्ष देत नाही आहे, तिला इग्नोर करतोय. तरीसुद्धा ती तिथे थांबली आणि म्हणते की मी जायला निघते. परत ती वाक्य चेंज करून म्हणते की मी आत्ता इथून जातीये. ती बोलायचा प्रयत्न करते. सार्थक अजिबात ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. त्यामुळे ती त्याला सॉरी म्हणते, सगळं समजावून सांगते की परत तुला कधी माझी मैत्रीण म्हणून गरज लागली तर फोन कर, मी इथे येईन. आणि हे सगळं खूप सॅड होतंय ना असं ती म्हणते. आणि तिच्या स्टाईलमधून ती त्याला बाय करते, हसवते त्याला जाता जाता सुद्धा थोडंसं. आणि खूपच इमोशनली ती इथे सांगते की मी जे काही केलं त्याचा परत विचार कर, पण तू आत्ता विचार करू नकोस कारण तुझ्या डोक्यात राग भरलेला आहे. मी गेल्यानंतर 1-2 दिवसांत तू माझा विचार कर, मला समजून घे आणि तू घेशील अशी खात्री. असं म्हणून ती त्याला स्माइली फेस करून ती इथे त्याला मनवण्याचा प्रयत्न करते, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. आणि शेवटी ती इथे बाय म्हणते त्याला आणि परत सांगते की गरज लागली तर फोन कर, मी आहे, मी येईन तुझ्यासाठी, तुझी मैत्रीण म्हणून मी आहे. पण या थोड्या दिवसात तू जे काही हसलास, तुझा तो सडू मूड गेला आणि तू जे काही हसलास त्या गोष्टी आठव, त्या लक्षात ठेव असं ती इथे त्याला सांगायचा प्रयत्न करते. आणि ती इथे त्याच्या खोलीतून निघून गेल्यानंतर तो सुद्धा तिच्या पाठीमागून तोच विचार करतोय. इथे त्याला सडू जरी वाटत असला ना, तो सुद्धा इमोशनल झालाय. त्याला तिला अडवायचं आहे पण तो इथे अडवून दाखवत नाहीये. नेमकं त्याच्या मनात काय विचार चाललाय तो एक्सप्रेस करू शकत नाही. कसा बघतोय बघा इथे सडू मोडणं, असं मारक्या बैलासारखा म्हणूया पण तो इथे बघतोय. त्यामुळे सगळेच शांत आहेत. तर इकडे खाली आल्यानंतर सुधा आणि आकांक्षा सुद्धा इथे उभ्या राहिल्या. ती त्यांना बाय करायला येते. सुधा म्हणते की मला माफ कर, मी नाही समजूत काढू शकले. तर सुखदा म्हणते की मावशी तू कशाला सॉरी म्हणतेस, अगं हे मी जे काही होतं ते एक्सेप्ट केलं होतं, हे असं होणार मला माहिती होतं. असं म्हणून दोघी एकमेकींना मिठी मारून इमोशनल होत आहेत, रडतायत. कारण खरंच सुखदा आल्यावर त्यांच्या घरामध्ये चैतन्य आलं होतं, मजा आली होती. सुखदा जायला निघते तेवढ्यात आकांक्षा तिला हाक मारते आणि म्हणते की सुखी, बऱ्याच वर्षानंतर मला एक घट्ट अशी मैत्रीण मिळाली होती ग, आणि तू पण आता निघून चाललीस असं ती म्हणते इथे. तेवढ्यात सुखदा सुद्धा इमोशनल होते आणि ती म्हणते की तुला जर माझे अपडेट मिळवायचे असतील ना तर तू मला सोशल मीडियाला फॉलो कर, म्हणजे तुला माझे अपडेट कळतील. आणि दोघी एकमेकींना मिठी मारताय. तिकडे आदर्शसुद्धा आलाय, तो सुद्धा सॉरी म्हणतोय की मी सुद्धा काही करू शकलो नाही, पण ठीक आहे असं म्हणून दोघं इमोशनल होत आहेत. एक फ्रेंडशिप त्यांच्यामध्ये चांगली तयार झालेली असते. सगळं घर त्यांनी एकत्र बांधलेलं असतं. आणि तेवढ्यातच बघा इकडे शलाका आणि वृंदा येत आहेत. शलाका म्हणते तू चाललीस पण असं तुला अपमानित होऊन जायला निघते, त्यामुळे वाईट वाटतंय ग. पण ती म्हणते सुखदा की काळजी करू नकोस. इथे वृंदा पण सांगते तू खोटं बोललीस त्यामुळे असं झालं, तू कुणाशी खोटं कधीच बोलू नको. आणि इकडे सुखदा आहे ती तिच्या स्टाईलमध्ये त्या दोघींना उत्तरं देते. वृंदाला आजी म्हणते हळूच आणि नंतर आंटी म्हणते आणि म्हणते की मी सगळं लक्षात ठेवीन, तुम्ही काळजी करू नका, मी यापुढे खोटं बोलणार नाही. सुखदा असं त्यांच्या स्टाईलमध्ये सांगते. तेवढ्यात वृंदा पण म्हणते खोटं बोलण्यावरून लेक्चर देत असते. तेवढ्यातच इथे बघा आदर्श म्हणतो की हो, आईला ना दुसऱ्यांनी खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. त्याला इथे वृंदाचा राग आलेला आहे. पण इथे वृंदाला आणि शलाकाला मात्र आनंद होतोय कारण ती या घरातून जातीये, हेच त्या दोघींना हवं असतं. आदर्श म्हणतो की मी आता तुला सोडायला येतो, पण सुखदा म्हणते की नको, मला इमोशनली बाय करायचं नाही आहे, माझी मी एकटी जाते. असं म्हणून ती या घरातून बाहेर पडताना दाखवली आहे. बाकीचे सगळेच इमोशनल झालेत, सॅड झालेत, कारण ती होती तेव्हा दिवस खरंच त्यांचे खूप चांगले जात होते. तर इकडे बघा काय चाललंय. मनोज दारातच उभा आहे. लीना हातात एक पिशवी घेऊन सामानाची ऑर्डर पोचवायला निघते. तेवढ्या तिला फोन येतोय आणि दुसरी ऑर्डर जी काही घेतलेली असते, ॲडव्हान्स दिलेला असतो त्यांनी, ती सुद्धा आत्ताच द्यायची असं ती इथे टेन्शनमध्ये आलेली आहे. तेवढ्यात आई येत आहेत बाहेरनं ऑर्डर देऊन. त्या म्हणतात काय झालं, तर ते म्हणते की सामान आजच्याच इथे पोचलं पाहिजे, नाही तर ते ॲडव्हान्स परत घेणार आहेत. तेवढ्यात आई म्हणतात की तू जा ती ऑर्डर द्यायला, मी ही ऑर्डर देते, नेऊन देते असं त्या म्हणतात. इकडे मनोज मात्र मख्खासारखा उभा आहे, त्याला काही फरक पडत नाही आहे. इकडे आदर्श सार्थकला अडवतोय, सार्थक थांबत नाही आहे. तो म्हणतोय की मला सुखदाबद्दल काही ऐकायचं नाही, मी तिच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही आहे. पण तो म्हणतोय की सुखदाबद्दल मी बोलत नाही आहे, पण तू एक ऐकून घे ना, ती असं का वागली याचा तू विचार कर.
तिने आपल्या घराला बांधून ठेवलं होतं, जे काही 6 वर्षात आपण एकमेकांशी बोललो नव्हतो, माणूस म्हणून एकत्र आलो नव्हतो, ती आल्यानंतर आपण एकत्र आलो, एक कुटुंब झालो. तेवढ्यात सार्थक म्हणतोय की ती आनंदीची जागा घेऊ शकत नाही. आदर्श म्हणतोय ती यासाठी आली होती इथे, तुला असं वाटतंय? ती कशासाठी आली होती? तुमची भेट का झाली? तुम्ही एकत्र का आलात? या सगळ्या मागे हे कारण आहे असं तुला वाटतंय? तर असं कारण नाही आहे. तिनं तुला हसवायचा प्रयत्न केला, तुला तुझ्यातला जो सार्थक हरवलेला होता तो बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यात तिची जेवढी चूक आहे ना तेवढी माझीसुद्धा चूक आहे, कारण मी सुद्धा तिच्या या खेळामध्ये सामील होतो. असं म्हटल्यावर त्याला आश्चर्य वाटतंय आणि तो म्हणतोय की तू दुसऱ्याचा विचार करूच शकत नाही आहेस, तू फक्त स्वतःच्या दुःखात अडकला आहेस. त्यामुळे तुला कोण बरोबर कोण वाईट, काय चुकीचं काय बरोबर हे तुला कळत नाही आहे. तू असा स्वार्थी माणूस झाला आहेस असं तो आदर्श इथे त्याला सांगतोय. त्याचा ऐकून सार्थकसुद्धा विचारात पडतोय आणि तो आनंदीचा फोटो काढून म्हणतोय, मी खरंच इतका वाईट वागलोय काय तिच्याशी? तिने असं करायला नको होतं हे मान्य आहे, पण तरीसुद्धा मी काय करायला पाहिजे? मी खूप चुकीचं वागतोय का? असं म्हणून तो आनंदीच्या फोटोकडे बघून तिच्याशी बोलतोय आणि ते रडायला लागतोय. आणि त्याला इथे कळतंय की नाही, मैत्रीण म्हणून ती चांगली होती आणि आपण तिची माफी मागायला पाहिजे, तिनं आपल्यासाठी हे केलं आहे असं त्याला इथे रिअलाईज होतंय. त्यामुळे तो एक काहीतरी मनात निश्चय करतोय. आणि इथे बघा प्रेक्षकांना, उद्याच्या भागामध्ये काय होईल याची उत्सुकता आपल्याला जाणून घेते. आता सार्थक सुखदाप्रती काय पाऊल उचलेल किंवा त्यांचं नातं काय होईल, फ्रेंडशिप त्यांची पुन्हा नव्याने होईल का, यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सिरियल बघत राहा, कारण नवीन ट्विस्ट येणार आहे या सिरियलमध्ये आणि आपण तो बघणारच आहोत. इकडे सार्थकला रिअलाईज झालेला आहे आणि त्यामुळे तो निर्णय काहीतरी घेतोय. तर इकडे सुखदा पोचली आहे अण्णांच्या घरी, म्हणजेच आनंदीच्या घरी, आणि ती विचारतीये की आत्ता जे कोणी गेले ते तुम्ही ओळखतात का? तर इकडे अण्णा सार्थकचं कौतुक करत असतात. खूप चांगला माणूस आहे तो, आपल्या बायकोवर खूप प्रेम करायचा, पण त्याची बायको त्यांना सोडून निघून गेली. आज 6 वर्ष झाली ते तिला शोधतायत असं ते इमोशनल होऊन इथे तिला सांगतायत. सुखदासुद्धा विचार करते की हे असं का बोलतायत. पुढे काय होईल ते जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.